सगळ्या मित्रांनो, तर मग आज आहे नवीन ब्लॉग, नवीन दिवशी. तर मग पाठचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, आपण गेलेलो मोरबे डॅमला जाऊन आपण किती मजा केली. आपण एक नंबर बाईक राईड केली, मित्रांसोबत मजा केली. आपले कुठले तरी मित्र कमी होते तरी पण आपण खूप एन्जॉय केला त्या राईडला. तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल अशी अपेक्षा आहे मला. आज आहे नवीन ब्लॉग. ह्या ब्लॉगमध्ये मी चाललो आहे बाहेर कुठे ते NSS कॅम्पला. मग आता मी स्टेशनला पोचलेलो आहे, खारघर स्टेशनला. 8ला भेटायचं टायमिंग होतं आमच्या 3 मित्रांचं. आता हा एक आलेला आहे, एक गलिच्छ पोरगा आहे, यश गोडसे फ्रॉम मानखुर्द. आजकाल त्याचे तेवर चालचलन सगळं बदललेलं आहे. म्हणजे चॅटिंग आणि पोरींची बोलणं एवढंच ते झालेलं आहे. 8ला भेटायचं होतं ना आपल्याला, 8ला भेटायचं होतं, अजून तो आले ना. आता वाजलेत. आणि वरून आपल्या भाईने एवढी हुशारी केली, एवढ्या चांगल्या माणसाला सांगितलेलं की 9:30 वाजता बस आहे. आमचं 8:30 सांगितलेलं आणि तो 9:30ला बस आहे. मग तो अजून आरामात येतो. तो एवढा हे की 8:30 असून तो आलेला नाही. 8:30 टायमिंग असतं. 9:30 सांगितलंच ना. 8:30 यशबद्दल आता काय वाटतंय? आता बघ, एक मिनिट थांब. आपल्याला किती वाजता भेटायचं होतं? 8 वाजता. 8 वाजून 4 मिनटं झालेली आहेत. तुला यशबद्दल काय बोलायचं? आयुष्यात कधी तो टायमिंगवर येत नाही. आत्ताच पण नेहमीसारखं लेट आहे तो. काय बोलणार आता? मग आता ह्याचं पण योगदान आहे म्हणायला गेलं. कमीत कमी 10% योगदान ह्याचं आहे. श्रीधर भाई आम्हाला भेटलेले पनवेल डेपोला. सगळे नाही भाई, बायसेप पंप. श्रीधर भाई काल बायसेप मारून आलेत. इकडेच थांबलं, कुठे इकडे आला इकडे. आता आम्ही लोक मस्त आहे की पनवेल डेपोला थांबलेलो आहे. आमची 20% गँग आली असेल का रे? 20% लोक आलेत. 20% लोक आलेत ना. 20% लोक आलेले आहेत. बाकी येत आहेत हळूहळू. आता आम्ही बसने येणार आहे मस्त आहे की. ठीक आहे, बस इकडे थांबली. हीच आहे का आपली? शिवसाई असल्यामुळे जरा जीवाला धोकासारखं वाटतंय. तुला वाटतंय? अरे यार, पण चिल्ल आहे. म्हणजे जीवाला असं धगधग होत आहे थोडंसं, पण ठीक आहे, सॉर्टेड आहे. काय झालं पुढे वाटतं? श्रीधर आणि मी गाडी चालू येतं ना. बस कंडक्टर बनतो. कंडक्टर आणि मी बसवाला. आपण आपलं कमिशन मारू थोडं. डील. आता मग तेच भरपूर प्लॅनिंग चालली. हा फर्स्ट डे, 7 दिवस फुल मजा करणार आहे. रात्रीची खेळायचं, बॉन्डफायर, गेम्स, गावात फिरणं, जेवण बनवणं. लास्ट दिवशी बहुतेक बनवायचं पण आहे. मजा येणार आहे. Day 1. आज आहे डे 1. थंबनेलसाठी काहीतरी करू श्रीधर. मजा करू. हे आपले येत आहेत सगळेजण. अंशभाई आपल्या ह्यानेच सगळी प्लॅनिंग केली आजची. अंशभाई, 7 दिवस मजेशीर असणार, कसे असणार आहेत? 7 दिवस पाहायला गेलं तर तुम्हाला आनंद भेटेल. जो 7 दिवशी आता तुम्हाला मोस्टली कोणला ओळखत नाहीये. आणि जेव्हा आता मी पण गेलो गेमला, कोणला ओळखत नव्हतं. आणि 7व्या दिवशी तुम्हाला सर्व जीवभावाचे होऊन जातात. म्हणजे एंड ऑफ द डे असं म्हणायचं त्याला की जाता जाता सगळे आपापले वाटतील आणि जायची इच्छा नाही व्हायची. काय हेच बोलायचं ना? बरोबर आहे. मला भरपूर लोकांनी सांगितलंय असंच, बऱ्याच एक्सपिरियन्स सांगितलं त्यांचे. त्यावेळेस अनुभवता येईल एवढीच अपेक्षा. ठीक आणि आहे. एक गोष्ट, ट्रिपमध्ये भांडण होतात, दोस्ती तुटते, सांभाळून. पण आपण सांभाळून राहायचं. आपण सांभाळून राहायचं. जेवढं टिकवतं तेवढं टिकवायचं यार. टिकवायचं. आम्ही लोक फायनली पोहोचलो आहोत आमच्या स्टॉपवर. अरे भाई आपले आहेत ना, अमोल भाई, आमचे सिनियर. आता फुल एन्जॉय करायचंय. सगळं AC पाटील गँगे. लाईनीत चला. एकच नियम. अमोल भाई, 7 दिवस किती मजा करायची? 7 दिवस मजा तुम्हाला नक्कीच कळणार. मजा काय असते, फुल ऑन जोश. हाव जो जोश आहे सर, हेच बोलायचं फक्त. आता सगळेजण इमानदारीत चाललेत. सगळ्यांचे मोबाईल नंतर जाणार आहेत. नुसते मजा आहेत. नेटवर्क नाही, काय नाही. फुल चिल करायचंय, नुसतं खेळायचंय, नुसते बाते. काय रे, तोच गेम आहे. भेटू पुढे. किती सुंदर रस्ता आहे ना. पूर्ण वाट लागली कारण की हे बघा, नुसत्या बॅगा. व्ह्यू तर चांगला आलेला आहे. मस्त की पाणी आहे. अर्धी लोक तिकडे थांबली आहेत, अर्धी वर आहेत आणि आमच्यासारखी खाली आहेत. हे बघा, असं सामान घेऊन जायला लागते कॅम्पला. बोलायला पण आता जमत नाही, एवढं थकलंय. पूर्ण दमलेलो आहे. काय रे, 1-2 बॅगा. ही बॅग जड ना झाली वर माझ्याकडनं. आता बेकार वजन घेतलेलं आहे. सुजल भाई, काय इच्छा आहे आपली, तर काय केलं पाहिजे? मला वाटतंय इथे चांगली लोकेशन दिसते. ते गोष्टी तो झाड आहे ना, तो झाडाखाली चांगली लोकेशन दिसते मला तरी. काय तर झाडाखाली मस्त की बसून दिवस असतो इकडे काढू. तेच करूया, किंवा जे वर गेले त्यांना बोलूया परत. वन्स मोर करून त्यांना प्रोत्साहन देऊन. आता ही बॅग उचलायला लागणार आहे, आणखी स्वतःच कचरा आहे. काय नाही, गेलं पाहिजे वर, हीच अपेक्षा आहे.
अर्धी मुलं बघा बिचारे थांबले आहेत तिकडे, अर्धी अशी वर येत आहेत. सगळे थांबलेत बिचारे, सगळे जण. हळू 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 भेटू पुढे. हे बघा नवीन टेक्निक. आपल्याला खांदे दुखत होते ना, डोक्यावर घेतलेली आहे आता बॅग आपण. कुली नंबर 2 झालेलो आहे मी, आणखी 1 तर ऑलरेडी बुक आहे. यश भाव तुझं काय म्हणणं आहे, कसं आहे माझं पोज वोज? स्टायलिश कुली दिसतोय की नाही? नाही कोली जाऊ दे. जाऊ दे का? ठीक आहे. पुढे दाखव, पुढे दाखव माणसं अशी जात आहेत. मागे दाखव एक मिनटं. हे बघा भावांनी कसं असतं माहिती आहे का, जेव्हा गरज असते ना माणसाला काय काय करायला लागतं. त्याच्या हा एक उपमा आहे, तो उपमा. आपल्याला हे नजारा एन्जॉय करायचे. हे डॉबरमॅन यश गोचे चुप. आमचं 6 दिवसाचं राहण्याचं घर बघा, म्हणजे फुल गावच्या ठिकाणी राहणार आहे आम्ही. हवाले कर दिया तेरे हवाले कर दिया.
मित्रांनो आज बरीच मजा केली. काय एवढ्या ॲक्टिव्हिटीज नाही केल्या कारण की फर्स्ट डे होता. सगळ्यांनी आराम केला आहे, सगळ्यांना सूट होती. क्रिकेट खेळालो, गाणी ऐकलो, तुम्ही गाणी ऐकली असेल आतापर्यंत. भरपूर मजा केली. उद्यापासून बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्यासोबत. मजा करायची, स्कूलला जायचं आहे, नंतर मग बरं ZP स्कूलला विजिट करायचं आहे. तर मग आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मग आपली प्रथा आहे तोंड पुसता पुसता राज हे बघ आमची गँग काय दिसतच नाही बाबा. इथे सगळी झोपायची तयारी चालू आहे. एक 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 चादरे टाकतात. अंधारे काही दिसत नाही. हे बघा कपडे चेंज नाही माणसं कपडे चेंज करतात नको दाखवायला, प्रायव्हेट सीन भेट होती. तर मग ठीक आहे आजसाठी एवढंच. तर मग राज लाईक तरी बोल. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.